प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा हा नवीन दिवस देवाने आपल्या सर्वांना दाखवला, त्याबद्दल त्या जिवंत देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ, त्याच्या नावाला गौरव देऊ। आणि ह्या सकाळच्या समय आपण मनन करूया, जो काही देवाने शास्त्रभाग दिलेला आहे त्याच्यासाठी आपण प्रार्थना करूया। त्या सकाळच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आपल्या सर्वांवरती आहे आणि देवाने जो रात्री चांगला सर्व ठिकाणी पाऊस दिलेला आहे त्याबद्दल आपण त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊ। आपण प्रार्थना करू। हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे। प्रभू, या सकाळच्या समय आम्हाला तू मन्नासाठी उठवलं, प्रार्थनेसाठी उठवलं, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे। दिवसाची सुरुवात करत असताना प्रभू प्रार्थनेने सुरुवात करावी यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर। तुझ्या आत्म्याने, तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या पवित्रतेने तू आम्हाला चालव। तुझ्या आध्यात्मिक कृपादानाने तू आम्हाला भर। तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये, वचनामध्ये बोलण्यासाठी तू मला सहाय्य कर। प्रभू, तुझे लोक जे आहेत प्रिय प्रभू येशू, त्या प्रिय लोकांसाठी प्रार्थना करत आहे। जे कोणी हे वचन ऐकतील त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर। होय पित्या परमेश्वरा, सर्व प्रकारचं सैतानी साम्राज्य प्रभू आमच्या जीवनामधून निघून जाऊ दे। प्रभू, जोपर्यंत आमच्या श्वासाश्वास आहे, जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे, जोपर्यंत आमच्या प्राणात प्राण आहे, तोपर्यंत आम्ही तुझी सेवा करावी यासाठी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आम्हा प्रत्येकाला तू कर। सर्व आजार, सर्व दुःख, सर्व यातना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि प्रत्येक व्यक्तीला तू आपल्या खेळलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव होते पित्या परमेश्वरा। प्रभू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे। तुझा अभिषेक आमच्या प्रत्येकावरती उतरून दे, तुझ्या नावाचं गौरव होते पित्या परमेश्वरा। प्रभू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत प्रभू तू आहे। ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून जाई, आमेन आमेन। प्रियांनो, या सकाळच्या मनाला सुरुवात करण्याच्या आधी आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया। खुशी खुशी मनाव, खुशी खुशी मनाव, बोलो बोलो मसीहा की जय जय जय, बोलो बोलो मसीहा की जय जय जय। मेरे लिए आया, मेरे लिए जिया, मेरे लिए आया, मेरे लिए जिया, मेरे लिए यीशु ने दुख उठाया, मेरे लिए यीशु ने दुख उठाया। मेरे लिए मारा गया, मेरे लिए गाड़ गया, मेरे लिए मारा गया, मेरे लिए गाड़ गया, मेरे लिए फिर जी उठा मेरा हर मसीह, मेरे लिए फिर जी उठा मेरा हर मसीह। मैं मसीह का हूँ, हम मसीह के हैं, खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, बोलो बोलो मसीहा की जय जय जय, बोलो बोलो मसीहा की जय जय जय। देवा करो या गीताद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करू। उत्पत्ती याचा 5वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये आपण पाहूया। हनोक 65 वर्षाचा झाल्यावर त्याला मतुशल झाला आणि मतुशल झाल्यावर हनोक 300 वर्ष देवाबरोबर चालला व त्यास आणखी मुलगे व मुलगी झाल्या। प्रियांनो, या वचनामध्ये हनोक 300 वर्ष देवाबरोबर चालला। हे वचन आम्हाला सांगत आहे की हनोक आणि देवाचे संबंध कसे होते। बघा प्रियांनो, आम्हाला हनोक हा 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तर 10 वर्ष नाही, तर जवळ जवळ तो 300 वर्ष देवाबरोबर चाललेला आहे। 300 वर्ष देवाबरोबर चालणं ही एक महत्वाची गोष्ट आहे। आज आपल्याला 4 दिवस, 5 दिवस, 1 आठवडा, 1 महिना देखील देवाबरोबर चालून होत नाही। प्रियांनो, आमचं जीवन जगत असताना आम्ही देवाच्या विरुद्धात आम्ही पतनामध्ये लगेच पडतो, देवाच्या विरोधात आम्ही जातो।
प्रियांनो, परंतु हनोक जो होता हा धार्मिक आणि देवाच्या इच्छेनुसार चालणारा व्यक्ती होता. त्याचं जीवन पवित्र, शुद्ध आणि देवाला आवडणारा असं जीवन होतं. प्रियांनो, आजच्या ह्या जगामध्ये आज आपल्याला जर देवाच्या बरोबर चालायचं असेल तर प्रियांनो, जीवन जे जगायला पाहिजे ते पवित्र आणि शुद्ध जीवन जगायला पाहिजे. त्याशिवाय आपण देवाबरोबर चालणार नाही. या ठिकाणी जे काय वचनाचा बोध आपल्याला झालेला आहे ते वचनाचा बोध म्हणजे की तो देवाबरोबर चालला. आज आम्हा सर्वांना देखील देवाच्या बरोबर चालण्याची गरज आहे. आज मंडळातील लोक असू द्या, विश्वास ठेवणार प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे लोक असू द्या, त्याची प्रार्थना करणारे लोक असू द्या, पुढारी असू द्या, पाळक वर्ग असू द्या, देवाची सेवा करणारे असू द्या, सर्वांना आम्हाला त्या देवाच्या संगती चालायचं आहे, देवाबरोबर चालायचं आहे. कारण जर आम्ही देवाबरोबर चालतो तर जीवनामध्ये आम्हाला सर्व गोष्टींचे आशीर्वाद आहे. आणि त्याही पेक्षा सर्वात महत्वाचा भौतिक आशीर्वाद तर जाऊ द्या, तर स्वर्गीय आशीर्वाद देवाने आमच्या जीवनामध्ये ठेवलेला आहे. जेव्हा देवाबरोबर आम्ही चालतो त्या ठिकाणी शांती आहे. जेव्हा देवाबरोबर चालतो त्या ठिकाणी निराशा नाही. जेव्हा देवाबरोबर चालतो त्या ठिकाणी आनंद आहे. जेव्हा देवाबरोबर चालतो त्या ठिकाणी आरोग्य आहे. जेव्हा देवाबरोबर चालतो त्या ठिकाणी सर्व आमचं जीवन, आमचं कुटुंबामध्ये शांती आहे. आणि ती शांती देवाने तुम्हाला सर्वांना दिलेली आहे. आणि मग आम्हाला त्यासाठी काय करायचं आहे की आम्ही देवाच्या बरोबर आम्ही चाललं पाहिजे. या सकाळच्या समयी देवाचं वचन आमच्याकडे स्पष्टपणे आलेलं आहे, ते म्हणजे आम्ही देवाच्या बरोबर आम्ही चाललं पाहिजे. देवाच्या बरोबर चाललं म्हणजे आमच्या जीवनातील निराशा निघून जाते. देवाबरोबर चालणारा व्यक्ती कधीच निराश असू शकत नाही, कारण त्याच्या संगती देव आहे. त्याला माहिती आहे की देव आपल्या संगती आहे आणि ज्याच्या बरोबर देव आहे त्याला सर्व काही शक्य आहे. प्रियांनो, आमच्या जीवनातील जे नेगेटिव्ह विचार आहेत ते आम्ही सर्व स्वीकारून टाकले पाहिजे. आमचं जीवन हे संपूर्णतः त्या जिवंत देवाला समर्पित केलं पाहिजे. आमच्या जीवनातील सर्व जीवन प्रभूला अर्पण केलं पाहिजे. केवळ मुखाने नाही तर ते कृतीमध्ये आम्ही आणलं पाहिजे. नाही तर आमचं सर्वस्वी काय असतं, आमचे मुलं बाळ लेकर या सर्व गोष्टींमध्ये आम्ही विसरून जात आहोत की देव कोण आहे, त्याची प्रार्थना काय, त्याचं वचन काय आहे. आज जर आम्ही आमच्या काही मंडळांमध्ये जर पाहिलं तर काही लोकांना बायबल देखील उघडता येत नाही. अत्यंत दुःखाची गोष्ट आहे प्रियांनो. आज आम्हाला देवाच्या बरोबर चालायचं आहे आणि जो कोणी देवाच्या बरोबर चालतो प्रियांनो, त्याचं जीवन पवित्र शुद्ध आहे. त्या ठिकाणी कोणतीही व्याधी नाही, त्या ठिकाणी कोणतेही आजार नाही, त्या ठिकाणी प्रियांनो कोणतंही दुःख नाही. कारण देवाच्या राज्यामध्ये देवाच्या बरोबर सदैव आनंद आहे, शांती आहे आणि आनंदी हृदय आहे प्रियांनो. त्या ठिकाणी क्लेश नाही प्रियांनो. आज आम्हाला त्या जिवंत देवासंगती चालायचं आहे. देवाने आमच्यावरती खरोखर प्रेम केलेलं आहे या सकाळच्या वेळेस आम्हाला जाणवत आहे. प्रियांनो, आज आम्ही जे जिवंत आहोत ते देवाच्या प्रेमाच्या खातर जिवंत आहोत. नाहीतर आज आमच्या जीवनामध्ये एवढे भयानक पाप आहे की जर हा जुना काळ असता तर आज आमचा कधीच नाश होऊन गेला असता. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याने आमच्या सर्व अपराधांची, सर्व पापांची क्षमा आम्हाला मिळालेली आहे. देवाने आम्हाला उत्तमातलं उत्तम आरोग्य दिलेलं आहे. आमच्या जीवनातील सर्व निराशा काढून टाकलेल्या आहे. आमच्या जीवनातील सर्व कर्ज बाजारी पण काढून टाकलेलं आहे. आमच्या जीवनातील सर्व पापाचं ओझ काढून टाकलेलं आहे. आणि या सकाळच्या समय देव बाप आम्हाला त्या सर्व गोष्टी देऊ इच्छितो. उत्तम आरोग्य देऊ इच्छितो. देवाने आमच्या जीवनातील कधीच निराशा काढून टाकलेली आहे. कारण आमचं जीवन, आमचा विश्वास जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ता संगती आम्हाला चालायचं आहे. तो पवित्र असा परमेश्वर आहे.
प्रियांनो, आजचं हे सुंदरसं वचन आज देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. हनोक हा देवाबरोबरचा देवाचं वचन सांगत आहे. 24 वचन सांगतं आम्हाला, हनोक देवाबरोबर चालला, त्यानंतर तो नव्हता, कारण देवाने त्याला नेले. देवाबरोबर चालणाऱ्या व्यक्तीला देवबाप या जगामध्ये कसं काय सोडून जाईल? देवाने त्याला घेऊन गेला. प्रियांनो, असं जीवन आम्ही जगलं पाहिजे की आम्ही प्रभू बरोबर चाललं पाहिजे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद. प्रियांनो, आज आम्हाला देवाच्या बरोबर चालायचं आहे. सर्व पापी स्वभाव त्या ठिकाणी आम्हाला त्या वधस्तंभावरती खिळून टाकायचं आहे. आमचं पापाचं ओझ त्या वधस्तंभावरती खिळून टाकायचं आहे. आमचं दुःखाचं ओझ त्या वधस्तंभावरती खिळून टाकायचं आहे. आमचे आजार त्या वधस्तंभावरती खिळून टाकायचे आहे. कारण प्रभूला बसलेल्या फटक्याने तुम्हाला आणि मला आरोग्य मिळालेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, या सकाळच्या समय आमच्या जीवनातलं दुःख त्या वधस्तंभावरती खिळून टाकायचं आहे. आमच्या जीवनातील सर्व प्रॉब्लेम, समस्या त्या वधस्तंभावरती खिळून टाकायच्या आहेत. आम्ही सर्वस्वी त्या जिवंत देवाच्या चरणाजवळ आम्ही समर्पित झालं पाहिजे. आम्ही मनुष्यावरती अवलंबून राहिला नाही पाहिजे. मनुष्य काही करू शकत नाही. प्रियांनो, जेव्हा मदतीचा हात आम्ही मनुष्याकडे करतो त्यावेळेस ते मदत करण्यासाठी तो मनुष्य असमर्थ आहे. पण ज्या वेळेस आम्ही आमच्या परमेश्वराचा धावा करतो त्यावेळेस तो आमच्या मदतीला धावून येतो. त्यावेळेस तो आम्हाला मदत करतो. त्या संकटातून तो आम्हाला बाहेर काढतो. आणि तो देव प्रभू येशू ख्रिस्त आहे. यहोवा पिता आहे. पवित्र आत्मा आहे. प्रियांनो, या सकाळच्या समय देवबाप आज तुमच्या संगती बोलत आहे. निराश होऊ नका. निराशा आपल्या जीवनातील काढून टाका. सदैव आनंदित असा. कारण देवाच्या आत्मा जर आमच्या जीवनामध्ये निराश आले तर त्या ठिकाणी तो निराश होतो. देवाचा आत्मा आमच्या जीवनातून निघून जातो. त्याचं सामर्थ्य आमच्या जीवनातून निघून जातो. परमेश्वराचं वास्तव्य आमच्या जीवनातून निघून जातं. ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये पाप येतं, ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये पापी स्वभाव असतं, त्यावेळेस त्या जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याची वस्ती आमच्या जीवनामधून निघून जात आहे. प्रियांनो, आणि म्हणून सैतानाला आडवा, सैतानाला आडवे व्हा आणि प्रियांनो त्या पापाला विरोध करा. आणि त्या जिवंत देवाची जी वस्ती आमच्या जीवनामध्ये आहे ती आम्ही टिकून ठेवली पाहिजे. प्रियांनो, आज आम्ही या ठिकाणी वचनामध्ये बघत आहोत की हनोक देवाबरोबर चालला आणि देव त्याला घेऊन गेलेला आहे. हालेलुया, किती चांगली गोष्ट आहे. किती पवित्र गोष्ट आहे. देवाबरोबर चालणे हे महत्वाची गोष्ट आहे. आज आम्ही 1 महिना देवाच्या बरोबर चालू शकत नाही. 1 वर्ष देवाच्या बरोबर चालू शकत नाही. आम्ही देवाला वचन देतो. आम्ही देवाला शब्द वाहतो की प्रभू मी तुझा आहे. आम्ही पापामध्ये जीवन जगण्यासाठी या जगामध्ये आलो नाही प्रियांनो, तर पवित्र जीवन जगायला आणि देवाच्या बरोबर चालायला आम्ही ह्या जगामध्ये आलेलो आहोत. देवाच्या वचनाच्या संगती चालायला, देवाच्या वचनाबरोबर वागायला, देवाच्या इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण उतरायला या जगामध्ये देवाने तुम्हाला आणि मला पाठवलेलं आहे. तुम्हाला असं वाटत की आम्हाला देवाने जगामध्ये पैसा कमवायला पाठवलेला आहे, धन कमवायला पाठवलेलं आहे? नाही. आम्हाला त्या पवित्र देवाने या जगामध्ये त्याची सेवा करण्यासाठी आम्हाला पाठवलेलं आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही जर पवित्र शास्त्रामध्ये बघितलं, इस्रायल हे मिस्र देशामध्ये गुलामगिरीत होते, त्यावेळेस मोशे फारो जवळ जाऊन म्हणाला की आम्हाला आमच्या पूर्वजांचा देव
जो यहोवा पिता त्याची सेवा करायला आम्हाला रानामध्ये जाऊया. प्रियांनो, त्या ठिकाणी मोशे म्हटला नाही की आम्हाला त्या ठिकाणी जाऊन आम्ही प्रॉपर्टी कमावी, त्या ठिकाणी जाऊन आम्ही जगातील धन कमावी, हे नाही म्हटला. तर आम्हाला देवाची सेवा करण्यासाठी जाऊ द्या. आज देवाने तुम्हाला मला त्याच्या सेवेसाठी या जगामध्ये जिवंत ठेवलेला आहे. आज आम्हाला देवाच्या बरोबर चालायचं आहे. देवाच्या बरोबर चालून आम्हाला त्याची सेवा करायची आहे. देवाने जे अभिवचन दिलेले आहे ते अभिवचन आज आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाने उतरावे, यासाठी आम्हाला प्रयत्न केले पाहिजे. पवित्र प्रभू आहे, तो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज या सकाळच्या वेळेस आम्ही आमचं जीवन या देवाला समर्पित केलं पाहिजे. प्रियांनो, हे जे वचन आहे ते वचन आमच्या जीवनामध्ये उतरलं पाहिजे. आम्हाला देवाच्या बरोबर चालायचं. ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केलेली आहे, ज्या देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये श्वास टाकलेला आहे, ज्या देवाने तुमच्या आणि माझ्यावरती प्रीती करून त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला या जगामध्ये पाठवलेला आहे, तो त्या वधस्तंभावरती गेला, त्याने आपला जीव दिला, त्याने आपलं रक्त पित्याजवळ तुमच्या आणि माझ्या पापासाठी खंडणी म्हणून ठेवलेला आहे. आणि तो आमच्यासाठी त्या पित्याजवळ जामीन झालेला आहे. तो तिसऱ्या दिवशी पुन्हा त्या मृत्यूवरती विजयी होऊन पुन्हा उठला, स्वर्गामध्ये गेला आणि तो आम्हाला घ्यायला येणार आहे. ही जी सुवार्ता आहे, ही सुवार्ता मी आज तुम्हाला सांगत आहे. आणि या सुवार्तेच्या द्वारे आम्हाला देवाच्या बरोबर चालायचं आहे. प्रियांनो, या सकाळच्या समय आज आम्ही आपलं प्रत्येकाचं जीवन त्या परमेश्वराला देऊया आणि आम्हाला एकच निर्णय करायचा आहे की प्रभू, आज मी तुझ्या बरोबर चालणार आहे. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रार्थना करू की प्रभू, आज माझ्या पापांची क्षमा कर. प्रभू, तू माझ्या हृदयामध्ये तू ये. माझ्या जीवनातील सर्व क्लेश निघून गेले आहेत, आजार निघून गेलेले आहे, टेन्शन निघून गेलेलं आहे, कर्जबाजारी पण निघून गेलेलं आहे, सर्व निराशा निघून गेलेली आहे, कलह निघून गेलेला आहे. प्रभू, तू आमच्या कुटुंबामध्ये, माझ्या जीवनामध्ये, माझ्या परिवारामध्ये, माझ्या देशामध्ये आणि तू आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रियांनो, आज आपण त्या जिवंत देवाच्या जवळ जाऊया आणि त्याला हाक मार. आपण प्रार्थना. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. प्रभूचं वचन तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं कर आणि तुझ्या नावाचं गौरव होते पित्या परमेश्वर. या सकाळच्या समय तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. आज दिवसभर नाही तर आम्ही जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे, जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये तुझा प्राण आहे, दिलेला प्राण आहे, प्रिय प्रभू येशू, आम्ही तुझ्याशी विश्वासू राहू यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, आम्हाला तुझ्या बरोबर चालायचं आहे. देवा, तू प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरून ये. तू आम्हाला तुझ्या वचनातून शिकव, घडव, तोड फोड आणि तुझ्या नावाचं गौरव होते पित्या परमेश्वर. प्रभू, जे आज जरी आहेत त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. आज प्रभू, जे आजारी आहे, दुःखी आहे, कष्टी आहे, संकटात आहे, व्याधीत आहे, प्रभू, ते सर्व आजार तुझ्या पवित्र सामर्थ्याने निघून जात आहे. निराशा निघून जात आहे, कलह निघून जात आहे, भांडण निघून जात आहे, आत्महत्येचे विचार निघून जात आहेत. प्रभू, आमच्या देशातील प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. जे कुणी हे वचन ऐकतील, जे कुणी ही प्रार्थना ऐकतील, त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याचा अनुभव तू दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. आणि पवित्र जीवन जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, तू आज आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर. सर्वांचं कामकाज तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू येशू, ज्यांचे लग्न जमत नाही त्या तरुण तरुणींसाठी मी प्रार्थना करत आहे. प्रभू, त्यांना तू योग्य वर, योग्य वधू तू दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. जे जॉबलेस आहेत प्रभू, त्यांना तू काम तू दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे.
प्रभू, ज्यांच्या जीवनामध्ये कर्जबाजारीपण आहे ते सर्व कर्जबाजारीपण तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि तुझा गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवा. तू पवित्र परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू. प्रभू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणार जिवंत परमेश्वर तू आहे. देवा, तुझी पवित्रता आमच्या जीवनामध्ये उतरव आणि हा दिवस तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करतो. तू आमची प्रार्थना ऐकलीस, आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलंस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणून जाई. आमेन, 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 आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी सदैव प्रार्थनेत आहोत. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि आजचा दिवस सर्वांना आशीर्वादित जावो. आमेन, 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 आमेन.